पार्टीमध्ये महिला मोर्चा उपाध्यक्ष अमरावतीचे. तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये हा. आणि मी RSSची कार्यकर्ते लहानपणापासून. राष्ट्रसंत गाडगे बाबांना भारतरत्न मिळायला हवं, यासाठी तुमचं काय? गाडगे महाराजांना भारतरत्न भेटण्यासाठी आम्ही खूप दिवसाचे प्रयत्नशील, पण त्याला मूळ म्हणजे खूप जास्त प्रमाणात मध्ये गुन्हेगारांनी भेटला पाहिजे विषय नाही. तुमचा प्रयत्न तुम्ही सांगितलं, तुम्ही आता काय करणार ते सांगा. मी सर्वप्रथम मी माझे प्रश्न मांडणार ना, तेव्हा मी सर्वात पहिले मी माझ्या लेटर पॅडवर मी माझ्या समाजाचं म्हणजे गाडगे बाबांना जे राष्ट्रीय पुरस्कार आहे, सन्मानित राष्ट्रीय पुरस्कार नाही, भारतरत्न पुरस्कार आहे, ते मिळण्याबाबत निवेदन करणार आहे. देवेंद्रजींना करणार आहे, बावनकुळे साहेबांना करणार आहे, म्हणजे जेही आमच्या आमदारापासून सुरुवात करणार आहे. आणि मी माझ्या विधिमंडळामध्ये जेव्हा ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीमची फाउंडेशन आहे आणि एक पॉलिटिकल परिचय आहे की काँग्रेस कमिटी मानव अधिकार, तुम्ही काँग्रेसशी जोडलेला मानव अधिकार याची मी महाराष्ट्र महासचिव आहे. पण ही गोष्ट वेगळी आहे. हा मुद्दा जो आहे हा मानवतेचा आहे. गाडगे महाराज जे आहे ते समाजासाठी लढले आहे आणि आपण सर्वात पहिले समाजसेवक आहोत. मी आधीच बोलले की समाजसेवा करताना समाजात काय सुधारणा करता येईल याच्यावर पहिले कार्य करायचं. आणि मी चंद्रशेखर अहिल्यावार भाई यांना आधीच मी माझं समर्थन दिलेलं आहे या कार्यासाठी की माझी जेवढी संस्था जी भारत देशात पसरलेली आहे, म्हणजे आज भारत देशातले प्रत्येक राज्यात 7 ते 8 लाख लोक आमच्या संस्थेला जुळलेले आहे आणि देश पाहता तर 14 देश जुळलेले आहे. सर्वांचं समर्थन एका लेटर पॅडवर आम्ही भाऊ यांना देऊ. केंद्रापर्यंत जायची गरज पडेल, केंद्रापर्यंतही जाऊ, पण आपले गाडगे बाबा यांना भारतरत्न मिळावं. ऑलरेडी ते भारताचे रत्न आहेत, फक्त नावासमोर भारतरत्न लावावं ही आमची मानवतेची इच्छा आहे. मी धोबी समाजाची नाही आहे, मी समाजाचीच आहे पूर्ण. मी ओबीसी समाजाला बिलॉंग करते. कुठेतरी ओबीसी समाज आताही धर्मामध्ये दाबून गेलेला आहे, डांबून आहे. याला बाहेर निघणे आवश्यक आहे, हे माझं मत आहे आणि मी माझ्या समाजासाठी लढा देत आहे. सबसे पहले आजीवन न्यूज के चीफ एडिटर लोनारे जी एवं तमाम मीडिया चैनल के सभी मेरे मित्रगणों का तेजस बौद्धिक संस्था के प्रांगण में और आज जो 24 अगस्त 2025 को राष्ट्रसंत गाडगे बाबा को भारत रत्न से भारत सरकार विभूषित करे, इस विषय पर हमने नागपुर के रवि भवन में एक अधिवेशन बुलाया था। और मेरा ही नहीं कहना है, धोबी समाज का पूरे भारतवर्ष में धोबी समाज का ये कहना है कि अब तक के हम सरकार से मांग करते आए थे, लेकिन अब हम आंदोलन भी करेंगे। जब अगर आप प्यार से मानोगे तो हम आंदोलन नहीं करेंगे। ये चंद्रशेखर की चेतावनी है भारत सरकार को और राज्य सरकार को।